संतांच्या भागवत वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरीचं प्रकरण सध्या सुरू आहे। मनुवादी विचाराची, धर्मांध विचाराची, प्रतिगामी विचाराच्या लोकांनी घुसखोरी केलेली आहे। या संदर्भातली 20 नावं आम्ही पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेली आहेत। खरं तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा पैठणच्या धर्मपीठाने प्रश्न विचारलेलं आवडलेलं नव्हतं। ज्ञानेश्वर महाराज जेव्हा धर्मपीठाला प्रश्न विचारतात तेव्हा धर्मपीठ संतापून येतं, खवळून येतं। त्याच पद्धतीने सर्व संतांनी, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा मंबाजीला अनेक प्रश्न केले, धर्मपीठाला अनेक प्रश्न केले, तेव्हा धर्मपीठ खवळून उठत होतं, संतापून उठत होतं। कुठल्याही धर्माला, मग तो इस्लाम धर्म असो की सनातन धर्म असो, इस्लाममध्ये सुद्धा मुल्ला मौलवींना कुणीही मुस्लिमांनी प्रश्न विचारलेले आवडत नाहीत। धर्माला प्रश्न विचारलेले कोणत्याच धर्म मार्तंडांना आवडत नाहीत। हेच सनातन वैदिक धर्माचे लोक करतायत। मी जे काय प्रश्न विचारतोय, मी तर वारकरी आहे, वारकरी संप्रदायाचा एक पाईक आहे छोटासा। संतांच्या विचाराचा प्रचार प्रसार करतोय आम्ही, आणि म्हणून संतांच्या विचाराने आम्ही जेव्हा बोलत असतो तेव्हा सनातन धर्माच्या लोकांचं पित्त उसळतं, कारण त्यांना वर्णवर्चस्ववाद इथं रुजवायचा आहे। वर्णवर्चस्ववादमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही परंपरा त्यांना परत इथे रुजवायची आहे। संतांचा रामकृष्ण हरिमंत्र पुसून तिथं जय श्रीराम मंत्र तिथं त्यांना रुजवायचा आहे। अशा या सनातन वैदिक धर्मातील घुसखोरांना आम्ही जाहीरपणे जाब विचारलाय, विचारत राहणार। मनुवादी लोकांना, धर्मांध लोकांना, प्रतिगामी विचाराच्या लोकांना संतांच्या विचारात आम्ही घुसखोरी करू देणार नाही, त्याचा आम्ही निषेध करतो। मला तुम्ही जीवे मारण्याच्या धमक्या देताय, धारकरी असतील, भास्करगिरी महाराजांचे, रामगिरी महाराजांचे लोक मला फोन करून 4 दिवस प्रचंड मानसिक त्रास होईल अशा पद्धतीचं वर्तन करतायत, घाणेरड्या शिव्या देत आहेत, जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत। माझ्या जीविताला या धारकऱ्यांकडून आणि या सर्व अंधभक्तांकडून जीविताला धोका आहे, हे महाराष्ट्र शासनाने अधोरेखित करून ठेवावं। त्याचबरोबर तुमच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, कदापि भीक घालत नाही। मी जे काही मुद्दे मांडले, घुसखोरीबद्दल बोललोय पत्रकार परिषद घेऊन, त्याला समस्त वारकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे। कुणीही वारकऱ्यांनी आमचा निषेध केला नाही। जे निषेध करतायत ते भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत, संभाजी भिड्यांचे धारकरी आहेत, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत, वारकरी कुणीही नाहीत। त्यामुळं संतांच्या वारकरी संप्रदायातल्या घुसखोरीला आम्ही पुढच्याही काळामध्ये सातत्याने रोखण्याचा प्रयत्न करू, संरक्षित मार्गाने करू, सहिष्णुतेच्या मार्गाने करू। आम्ही हिंसेचा वापर करणार नाही आणि हिंसेला आम्ही घाबरणार पण नाही। संत विचाराच्या माध्यमातून जे स्वतःला साधू म्हणतात त्यांनी षडविकार आपले धुतलेत का? ज्यांनी आपले राग, लोभ, मद, मत्सर असे षडविकार धुतलेले आहेत त्याला साधू म्हणावं। त्याचबरोबर जे 36 संत भागवत वारकरी संप्रदायात होऊन गेले, नामदेव ज्ञानदेवांपासून तुकाराम महाराज, निळोबा महाराजांच्या पर्यंत, किंवा नंतरचे तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांच्या पर्यंत, त्याच्यानंतर पुन्हा कुणीही नवीन संत झालेलं नाही। आणि आता जर कुणी महाराज लोक स्वतःला, कीर्तनकार लोक स्वतःला संत आणि साधू म्हणून घेत असतील तर तो ओरिजिनल जे भागवत वारकरी संप्रदायातील 36 संत आहेत त्यांचा तो अवमान होईल। कुणीही स्वतःला संत म्हणून घेऊ नका। आणि जे कोणी अंधभक्त असतील त्यांनी आपला कोणी जो महाराज असेल, आपला कोणी बाबा असेल, त्याला संत म्हणू नका। कारण भागवत वारकरी संप्रदायातल्या संतांपर्यंत उंची गाठायला इतकं सोपं काम नाहीये। कुणी बोंदुगिरी करून, कुणीही आचार विचारात मेळ नसलेल्या लोकांनी, बोलतात तसं न वागणाऱ्या लोकांनी, ज्यांच्या प्रचंड प्रॉपर्ट्या बनल्यात ज्या महाराजांच्या, त्यांना तुम्ही संत म्हणून ओरिजिनल संतांचा, मूळ संतांचा अवमान करू नका। हेही मी सामान्य जनतेला नम्रपणे आवाहन करतो। पंढरपूरच्या पांडुरंगाला मी विनंती करतो की माऊलींचं जे पसायदान आहे ते अंमलात येण्यासाठी सर्व वारकऱ्यांना शक्ती द्यावी। मला ज्या ज्या वारकरी संतांच्या, वारकऱ्यांच्या पाईकांनी, महाराज मंडळींनी, कीर्तनकारांनी फोन करून पाठिंबा दिला, या विचाराला, भूमिकेला समर्थन दिलं, त्या सर्वांचा मी आभारी आहे। महाराष्ट्र शासनाला मी विनंती करतो, पोलीस खात्याला मी विनंती करतो, माझ्यावर जे काही खोटे गुन्हे, ठिकठिकाणी खोटे आरोप करून दाखल करण्याचा जो प्रयत्न चाललाय त्याची शहानिशा करावी। माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून माझी लढाई थांबणार नाही। मी जेलमध्ये बसायला तयार आहे, वकील देणार नाही, जामीन देणार नाही, दंड देणार नाही, कारण मी कुठला गुन्हाच केलेला नाही। सत्याग्रही पद्धतीने महात्मा गांधींच्या मी या लढ्याचा त्या ठिकाणी सामना करेल। मला कोणी धमक्या देऊ नयेत। पोलीस प्रशासनाने धमक्या देणाऱ्यांची, मला फोन करून त्रास देणाऱ्यांची तात्काळ कायदेशीर कारवाई करून बंदोबस्त करावा। देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पिलावळीला आवरावं। त्याचबरोबर जो काही मनुवाद आहे, या मनुवादी विचाराच्या लोकांनी वारकरी संप्रदाय हायजॅक करण्याचा जो प्रयत्न केलाय त्यालाही आम्ही रोखल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। रामकृष्ण हरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव